माझ्या मित्रमैत्रिणी सर्वांचं मी मनापासून या कार्यक्रमामध्ये स्वागत करत आहे। श्री एस व्ही कदम सर, श्री मधुकर भगत सर, श्री ए व्ही सुतार सर, ए बी भागवतगीते सर, डी एच पवार सर, श्री एन व्ही शेळके सर, श्री व्ही बी जगताप सर, श्री के जी नानवल सर, श्री ए के पिसे सर, श्री हनुमंत सरगर सर, श्री डी के घंटे सर आणि आपले मामा श्री भारत मामा देवकर, या सर्वांचे मी मनापासून स्वागत करत आहे। यानंतर या ठिकाणी आज 2004-2005 म्हणजे हा दोन्ही वर्गाचे एकत्रितपणे गेट टुगेदर एक स्नेह मेळावा सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी या ठिकाणी प्रेम आणि सद्भावनेतून या ठिकाणी व्यक्त केला आहे। या आजच्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी अध्यक्ष म्हणून या शाळेचे मुख्याध्यापक माननीय करचे सर यांची अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सहमतीने निवड करतो। तर आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूयात। आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष निवडीसाठी मी सर्वांच्या वतीने अनुमोदन देत आहे। आज या ठिकाणी एक दोन शब्दामध्ये या ठिकाणी प्रस्ताविक व्यक्त करतो। मी या रामलिंग बाबाच्या पवित्र भूमीमध्ये या रामलिंग विद्यालय शाळेमध्ये या ठिकाणी स्नेह मेळावे अनेक बॅचचे या ठिकाणी झाले आणि गेल्या कित्येक दिवसापासून या ठिकाणी या शाळेमध्ये शिकलेले विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, हे अनेक ठिकाणी विखुरलेले आहेत आणि सारे मित्र मैत्रिणी सर्व गुरुजन वर्ग या ठिकाणी आपण भेटलं पाहिजे। कारण आजच्या या धावपळीच्या काळामध्ये आपण सर्वजण मित्र असतील, मैत्रिणी असतील की एकत्रित फारसं येत नाही आणि तो एक प्रकारचा जिव्हाळा, आपुलकी आणि एक स्नेहभाव आपल्या सर्वांच्या मनामधून या ठिकाणी जाणवताना आपण सर्वांना दिसतोय। त्याचबरोबर या ठिकाणी बालपणी शाळेमध्ये असताना आपण शाळेत रोज यायचो, नाही आलो तर सर विचारायचे तू काल गैरहजर होतास, आपल्याला शिक्षा करायचे। खऱ्या अर्थाने त्या शालेय जीवनातील गमती जमती असतील, अनेक आठवणी असतील, त्या सर्व आठवणी किंगार सरांना विनंती करतो सर आपण वर या की आज सर्व आठवणी असतील, सर्व गमती जमती असतील, एक लहानपणीचा दिवस आपण सर्वजण एकत्र घेऊन त्या आठवणी सोबत घेऊन या ठिकाणी आजचा स्नेह मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आपल्या सर्वांचं यासाठी मनापासून सहकार्य आणि सर्वांनीच या ठिकाणी वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वच या ठिकाणी भगिनी आणि सर्वच भावांचे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की आदरणीय गुरुवर्य खऱ्या अर्थाने ज्यांनी आपल्याला ज्ञान दिलं, ज्यांनी आपल्याला शिकवलं आणि त्यांच्या ज्ञानाच्या आधारावरती आज आपण सगळीकडे तरताना दिसतो। आपल्या सर्वांच्या वतीनं सर्वच गुरुजनांचं मनापासून मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो। आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूयात। या ठिकाणी आदरणीय सुतार सर असतील, त्याचबरोबर घंटे सर असतील। घंटे सरांचा एक किस्सा आपल्याला सर्वांना आठवतो, आमिर का जमीर होता है, जमीर का आमिर होता है। म्हणजे अनेक शिक्षकांचे किस्से आहेत की सुतार सर असतील, आम्ही सर्वजण या ठिकाणी भेटल्यानंतर ज्यावेळेस या कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यासंदर्भात विचार करत होतो त्यावेळेस ते एक बालपणीचे दिवस, सर्व आठवणी आणि अतिशय एक ओलावा निर्माण करणारा शालेय जीवनातला विषय म्हटलं की निघतो। आणि खऱ्या अर्थाने बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, परंतु गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म या वाणीप्रमाणे खऱ्या अर्थाने जेवढं कौतुक करावं, जेवढं गौरवोद्गार करावेत आदरणीय पिसे सर असतील, सेलार मॅडम असतील, शेळके सर असतील, भगत सर, कदम सर, जगताप सर, नारनवर सर, किंगार सर आहेत, त्याच्यानंतर सरगर सर आहेत आणि या पाठीमागील 3-4 वर्षाच्या कालावधीमध्ये खऱ्या अर्थाने
प्रयत्नांची पराकाष्ठा करून आदरणीय करचे सरांनी या शाळेचं खऱ्या अर्थाने खूप मोठ्या पद्धतीनं एक परिवर्तन घडवून आणलं. त्यांच्यासाठी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी आपण सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करूयात. आणि आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा मी थोडक्यात आपल्याला सांगतो की या ठिकाणी आता सर्वप्रथम या ठिकाणी सरस्वतींचं पूजन सर्वच गुरुवर्यांच्या हस्ते होईल, दीपप्रज्वलन होईल आणि त्यांनी या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी दीपप्रज्वलन करावं अशी मी जे उशिरा आलेले आहेत ते श्री विजय निंबाळकर सर आणि श्री A.S. केंगार सर यांचं मी स्वागत करत आहे. यानंतर या ठिकाणी सर्व गुरुवर यांचा सन्मानाचा कार्यक्रम होईल. थोडक्यात रूपरेषा सांगतोय. त्याचबरोबर आपले विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, आपल्याबरोबर खेळले बागडले ते आपल्यातून निघून गेलेत, त्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजलीचा कार्यक्रम होईल. काही गुरुवरी आहेत ते आज आपल्यात नाही आहेत, त्यांनाही या ठिकाणी श्रद्धांजलीचा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये होईल. त्याचबरोबर 2004 आणि 2005 ह्या दोन्ही विद्यार्थिनीच्या वतीने शाळेसाठी पुस्तके आणि खेळाचं साहित्य या ठिकाणी आपल्या सर्व भगिनींच्या हस्ते मुख्याध्यापकांना या ठिकाणी शाळेला प्रदान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचं मनोगत होईल. आपले गुरुवर्य सर्व शिक्षकांचं या ठिकाणी मनोगत होईल. त्यानंतर अध्यक्षीय मनोगत या ठिकाणी व्यक्त होईल. त्यानंतर आपल्या वर्गामध्ये आपण स्थानापन्न झाल्यानंतर आपापल्या वर्गात त्या ठिकाणी बसायचे, हजेरी होणार आहे. प्रिय शिक्षक आहेत त्यांच्या हस्ते प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थिनीला वृक्ष रोप देण्यात येणार आहे. आणि त्यानंतर आठवणे, गमती जमती, सुसंवाद अशा पद्धतीचा वर्गामध्ये कार्यक्रम होईल. आणि त्यानंतर याच ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी स्नेहभोजन आयोजित केलेलं आहे. स्नेहभोजन होईल आणि त्यानंतर आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सामूहिक राष्ट्रगीत होईल आणि कार्यक्रमाचा समारोप होईल. तरी या ठिकाणी यानंतरचा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या ज्यांनी ज्ञान दिलं, ज्यांनी आपल्याला घडवलं आणि त्यांच्यामुळंच आज आपण या ठिकाणी बसतोय, एकत्रित आलो, त्यांनी खूप चांगले संस्कार दिले, एक चांगली पिढी घडवण्याचं काम केलं, त्या गुरुवर्यांचा सत्कारांचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. तरी या ठिकाणी सत्कारांचा सर्व गुरुवर्यांना विनंती करतो आणि जे विद्यार्थ्यांची या ठिकाणी नावं स्वीकारली जातील त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या गुरुवर्यांचा सत्कार करावा ही विनंती. गुरु माझा गणगोत गुरु हीच माऊली, गुरु स्पर्श दूर
सावली गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल गुरु एक तुझी माझा विधाता अचल गुरु विना सुने सारे विश्व हे सकल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल संगतीन ओलांडला अवघड घाट संगतीन ओलांडला अवघड घाट चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट तुझ्यामुळं उमगलो मीच मला थेट सुख दुःख एकामेका वाटला वाटाला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल गुरु एक तुझी माझा विधाता अचल गुरु विना सुने सारे विश्व हे सकल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल सोबतीनं तुझ्या आलं जगण्याचं भान सोबतीनं तुझ्या आलं जगण्याचं भान अचूक पडलं माझ्या आयुष्याचं दान तेजोमय रूप तुझं जवा मी पाहिलं मिळाली उभारी बळ हत्तीचा लाभाला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल गुरु एक तुझी माझा विधाता अचल गुरु विना सुने सारे विश्व हे सकल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल तुझ्यामुळं माय बापा उघडलं डोळं विरुनिया गेलं भाव मनातलं भोळं रूप तुझं डोळ्यामंदी सा
पुन्हा भेटीसाठी मन आतुराला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल. त्यांचा या ठिकाणी सन्मान सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनीच्या वतीने या ठिकाणी संपन्न झाला. त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी त्यांच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्याकडून येणाऱ्या काळामध्ये असंच आपल्याला मार्गदर्शन आणि विचार आशीर्वाद आपल्याला लाभावा अशीही या ठिकाणी शुभकामना व्यक्त करतो. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो, पाठीमागे त्यांना सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी पुढे येऊन स्थानापन्न व्हावं. आणि त्याचबरोबर सर्व गुरुवर्यांना या ठिकाणी वेळ कमी आहे तरी सुद्धा ते आपल्यासाठी, शेळके सरांना खूप जायचंय परंतु तरी सुद्धा ते थांबणार आहेत. तरी त्यांच्यासाठी आपल्या सर्वांच्या वतीने जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अतिशय महत्त्वाचं काम होतं परंतु विद्यार्थ्यांवरती असणारं प्रेम या ठिकाणी आपल्या सर्वांना प्रकटलेलं दिसतं. यानंतर या ठिकाणी 4च्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना विनंती करते की त्यांनी ग्रुप फोटोसाठी स्टेजवरती यावं. आमच्या अगोदरचे बॅचचे सर्व विद्यार्थी, आमचे सिनियर. पण सगळं काही व्यक्त करता येत नाही. घरी लग्नकार्य असल्यामुळे मी अजित आणि अमितला सांगितलं होतं की हजेरी लावून आम्ही निघतोय, समजून घ्या. आधी विद्यार्थीप्रिय म्हणून, आधी लग्न कोंडाण्याचं म्हणून इकडं आलोय. घरी मुलाचं कार्य चालू आहे, तेव्हा सर्वांची दिलगिरी व्यक्त करून तुमच्या भावी आयुष्याला शुभेच्छा देतो. आणि आम्हाला बोलावलात, आमचा मान सन्मान केलात, त्याबद्दल या दोन्ही बॅचचं मी अकलूज शेळके सर, जगताप सर आणि माझ्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार. आज खूप आनंद होत आहे. प्रथम व्यासपीठावर विराजमान संस्थेचे सर्व पदाधिकारी व माझे सर्व गुरुवर्य यांना मी नतमस्तक होते. आणि गेट टुगेदर या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे माझे मित्रमैत्रिणी जमले आहेत त्यांचे मी मनापासून स्वागत करते. आपण खरंच खूप भाग्यवान आहोत, कारण आपल्याला रामलिंग विद्यालय कुरबावी या शाळेच्या निमित्ताने खूप चांगले शिक्षक लाभले. गुरुविन विद्यार्थी हा अपूर्णच असतो. खरं तर माझा परिचय द्यायचा म्हणजे माझा परिचय हे आपले सगळे शिक्षक गुरुवर्यच आहेत. कारण कोणत्याही माणसाचा सक्सेस हा त्याचा बेसवरती डिपेंड असतो. माझा बेस परफेक्ट करणारे गुरु मला लाभले आणि त्यांच्यामुळेच मी माझे शिक्षण IT फील्डमध्ये कंप्लीट करू शकले. मी MCS कंप्लीट केले आहे, पण पहिल्यापासून टीचिंगची आवड म्हणून IT फील्डमध्ये न जाता टीचिंग फील्डमध्ये केले. लग्नानंतर लग्नापर्यंत फुल टाईम जॉब, लग्नानंतर हाफ टाईम, नंतर बच्चे कंपनी, नंतर पार्ट टाईम असा माझा प्रवास. आता ऑनलाईन क्लासेस, ट्युशन, होम क्लासेस आणि होम मिनिस्टरवरती येऊन पोचले आहे. आणि परत वाटचाल फुल टाईम जॉबकडे सुरू आहे. पिसे सरांबद्दल जेवढं बोलेल तेवढे कमीच आहे. कारण मला जी मॅथ्स या सब्जेक्टची गोडी लागली ती त्यांच्यामुळेच. नेहमी आपण ऐकतो योग्य मार्गदर्शन मिळाले की आयुष्याला एक वेगळेच वळण मिळते. तसंच काहीसं आमच्याबद्दल झालं. क्लासमध्ये एकही विद्यार्थी असा नव्हता की ज्याला मॅथ्स आवडत नव्हते. आणि 9th आणि 10th मध्ये तर पिसे सर आमचे क्लास टीचर.
त्याच्यामुळं त्यांच्यासोबत आमचं बॉन्डिंग एक वेगळंच झालं होतं. त्यांची कन्सेप्ट समजून सांगण्याची पद्धतच अनोखी होती. मला अजून आठवते, मला 9th असताना 70 आउट ऑफ 74 मार्क्स मिळाले होते. सरांनी माझा पेपर पूर्ण शाळेला दाखवला होता आणि पेपर कसा लिहावा याबद्दल सगळ्यांना सांगितले की पेपर असा लिहायचा असतो. त्यांना जो माझ्याबद्दलचा अभिमान होता त्यांच्या डोळ्यात दिसत होता ते पाहून मी खूप खुश झाले होते. आणि तेव्हापासून माझी मॅथची गोडी कायम राहिली, ती आजपर्यंत तशीच आहे. कारण मी मॅथचेच क्लासेस घेऊन माझी आवड जपली आहे. प्रमेय हा शब्द ऐकला तरी पटकन डोळ्यासमोर येणारा चेहरा म्हणजे आपले सुतार सर. त्यांनी भूमितीची प्रमेय एवढी सहज आणि सोप्या पद्धतीने समजून सांगितली, आम्ही त्यामध्ये परफेक्टच झालो. 10वीला त्यांनी आमच्याकडून प्रमेय तोंडपाठ करून घेतली आणि बोर्ड एक्झाममध्ये लिहिता पण आली व्यवस्थित अगदी. मला आजही आठवते, प्रायमरी स्कूलमधून हायस्कूलमध्ये प्रवेश करताना इंग्लिश सब्जेक्टची फार भीती. मोठे बहीण भाऊ त्या दोघांकडून ऐकलेले की इंग्लिशचे सर पवार सर खूप कडक आहेत. पण ॲक्च्युली जेव्हा सरांना भेटलो तेव्हा त्यांचे ते व्यक्तिमत्व बघून आणि खरोखरच मुलांना आपण जे शिकवतोय ते आलंच पाहिजे याची धडपड बघूनच आम्ही आज सर इथंपर्यंत आलो. इथे जी मुलं मुली कोणी IT फील्डमध्ये, कोणी इंजिनियर, कोणी MCS किंवा कोणी MCA, कोणी टीचर किंवा कुठल्या दुसऱ्या फील्डमध्ये जे कार्यरत आहेत दिसत आहेत, त्या सर्वांचा बेस सर तुम्हीच पक्का केलेला आहे. आमच्या वेळी मुख्याध्यापक भगत सर हे खूप शिस्तीचे आणि विद्यार्थ्यांना समजून घेणारे शिक्षक. विषय त्यांचा भूगोल शिकवण्याच्या वेगळ्या पद्धतीमुळे आणि ते आवडू लागायचे. फॉर एक्झाम्पल मला भूगोल विषय अजिबात आवडत नव्हता, पण सरांमुळे तो आवडू लागला. आणि आता सांगायचे म्हणजे जो सब्जेक्ट लहानपणापासून मोठ्यापर्यंत आवडणारा, आपल्या कलागुणांना वाव देणारा, आपले बालपण जपणारा आणि त्या सब्जेक्टचा क्लास म्हटले की सगळे रिलॅक्स फील करणारा आणि हे सगळे जपणारे सर म्हणजे गुरव सर. आजही लहानपणीची ड्रॉइंग बुक हातात घेतली तर त्यामध्ये निसर्गचित्र, नदीवरून पाणी भरणारी व्यक्ती, मुक्त हस्तचित्र अशी बरीचशी चित्रे मन सुकावून जातात. सर तुम्हाला बघून तुमच्यामधला कलाकार आजही असाच आहे हे जाणवते. आणखी एका सरांचा उल्लेख मी आठवणीनं आवर्जून करेन, ते म्हणजे आपले सर्वांचे आवडते PT टीचर निंबाळकर सर. ते जरी आत्ता आपल्यामध्ये नसले तरी त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्यांनी घेतलेले सर्व खेळ, कवायत, केलेली शिक्षा, सर्व चित्र डोळ्यासमोर उभं राहते. सर आम्ही सगळेजण तुम्हाला कधी विसरलो नव्हतो आणि विसरणार पण नाही. बोलायचे तर खूप आहे, पण वेळेअभावी मी जास्त सर्वांचा वेळ घेणार नाही. पण आम्हाला ज्यांचे मार्गदर्शन लाभलेले शेलार मॅडम, सुतार सर, नारनोर सर, शेळके सर, पांगे सर, माने सर, घंटे सर, सरगर सर, जगताप सर, निंबाळकर सर, भगत सर, गुरव सर, पिसे सर, पवार सर, ह्या सर्वांचे आम्ही सगळे ऋणी आहोत आणि सदैव राहू. खरंच 20 वर्षानंतर सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला. हीच आठवणीची शिदोरी घेऊन आम्ही जाणार आहोत. एवढे बोलून मी थांबते. धन्यवाद. सोनालीने आपल्या मनोगताद्वारे बालपणीच्या आठवणी जागे केलेल्या आहेत. हा अनुभव सगळ्यांनाच आला होता, फक्त तिच्या रूपाने त्याला एकदा झळाळी मिळालेली आहे. याच्यानंतर मी अमित निंबाळकर यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेले माझे मित्र मैत्रिणी, जे संत तुकाराम महाराजांनी म्हणून ठेवलेलं आहे की लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, त्याची प्रचिती आज खऱ्या अर्थाने जाणवते मला. 20-22 वर्षानंतर आपण सगळे भेटत आहोत. मग 1-2 दिवसापूर्वी कोणीतरी म्हटलं होतं गमतीनं की स्नेहसंमेलन म्हणजे एकमेकांच्या आयुष्यामध्ये डोकवण्याचा, कुणाचं काय चाललंय हे पाहण्याचं काम असतंय फक्त. आता गमतीचा भाग जर सोडला तर स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने आपल्या एकमेकांच्या भेटी होतात, एकमेकांच्या काही जुन्या कडू गोड आठवणी आहेत त्या उजाळल्या जातात. कुरबावीमध्ये ज्यावेळी 10वीचं निरोप समारंभाचं जे भाषण झालं, त्यानंतर कुरबावीचं जे स्टेजवरती जे बोलायचं जे माझं हे होतं, बोलण्याची सवय होती ती तेव्हापासून तुटली.
ती आजपर्यंत तुटली होती आणि पुन्हा त्याच शाळेने मला ती उपलब्ध करून दिली, त्याबद्दल हे मी माझं भाग्य समजतोय. या कुरुबावीची शाळा, रामलिंग विद्यालय किंवा कुरुबावी गाव, ह्या शाळेशी आमच्या जवळजवळ 3 पिढ्यांचा संबंध आहे. म्हणजे माझे आजोबा या शाळेत साधारण 27-28 वर्ष शिक्षक होते. आजोबांच्या बहिणी म्हणजे वडिलांच्या आत्या वगैरे याच शाळेत शिकलेल्या आहेत. त्यावेळी काही इथं पूल नव्हता, असं होडीने वगैरे यायचे. माझे वडील पण काही वर्ष इथं शिकलेले आहे, मी पण शिकलेलो आहे. त्यामुळं ही शाळा असेल किंवा हे गाव असेल, ह्या शाळेशी गावाशी एक वेगळेच ऋणानुबंध जुळलेले आहेत. 20 वर्षात सगळ्यांमध्ये खूप बदल झालेले आहेत. काही जण तर एकदम ओळखूच येत नाही आहेत. हे आता सोशल मीडिया आले म्हणून मला तरी ओळखता, नाही तर मला पण ओळखलं नसतं. पण काही गोष्टी बदलल्या पण नाही आहेत. ही आपली शाळेची इमारत तशीच आहे. ज्यावेळी सगळ्या सरांना आमंत्रणासाठी फोन करत होतो, त्यावेळी सगळ्या शिक्षकांची बोलण्याची डब मला ते जुन्या काळातली लगेच आठवली. आणि तुमच्या सगळ्यांचं या शाळेवर, गावावर असलेलं प्रेम, शिक्षकांचं शाळेवर असलेलं प्रेम, आपल्यावरती असलेलं प्रेम, हे काय बदललं नाही. शाळेय जीवनात जशी लोक भेटतात ती कुठंच भेटत नाहीत. म्हणजे मी चांगल्या अर्थाने म्हणतोय, कारण नंतर जसं आपण पुढे जातो तसं एवढं वैयक्तिक लक्ष देऊन कुणी शिकवत नाही. 10वी संपल्यानंतर तर विषयच येत नाही. कॉलेजला तर लेक्चरचं काय असं कंपल्शन वगैरे काहीच नसतंय. त्याचंच एक उदाहरण सांगतो की शाळेचं आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं एक रोल असतो. की आता शाळेमध्ये असताना चित्रकलेची आवड निर्माण झालेली. इंजिनिअरिंगला ज्यावेळी मी होतो त्यावेळी ग्राफिक्स म्हणून एक सगळ्यात असा अवघड, भीतीदायक विषय समजला जायचा. त्यामध्ये पास होणं म्हणजे खूप महत्त्वाचं, खूप मोठं असं समजलं जायचं. मग ते मी एक कोचिंग क्लास लावलेलं, जे टेकमॅक्स पब्लिकेशन फेमस आहे, त्याचे अरुणोदय कुमार म्हणून, ते त्यावेळी त्यांचा 84चा त्यावेळी टॉपर होते ते. मग ते चित्रकलेची आवड असल्यामुळं ही मला पण त्यामध्ये गोडी निर्माण झाली. ग्राफिक्समध्ये सगळ्या ड्रॉइंग्स वगैरे असायच्या. मग ते पेपर 4 तासाचा असायचा. 4 तास मी उभा राहून एकदम व्यवस्थित काढून त्यामध्ये मला 91 मार्क मिळालेले. आणि त्यावेळी खेडेगावातनं गेलेला अमित त्यावेळी तिथं कॉलेज टॉपर होता. ही शाळेचं महत्त्व आहे. शाळेमध्ये जे इंग्लिश विषय शिकलेलो, ग्रामर शिकलेलो हे असेल, किंवा पुढे पण इंग्लिशमधूनच शिक्षण थोडंसं, आता सायन्स असेल, इंजिनिअरिंग असेल. ज्यावेळी MPSCची तयारी करत होतो, STIचे प्रिपरेशन करत होतो, त्यावेळी ज्यावेळी STIची मेन्स एक्झाम होती त्यावेळी फक्त 7 दिवस इकॉनॉमिक्सचा अभ्यास केला आणि पेपरच्या आदल्या दिवशी 2 तास इंग्लिशचा अभ्यास केला. तरीसुद्धा इंग्लिशमध्ये चांगले मार्क्स मिळून जायचे. हे कारण शाळेमध्ये आपला पाया पक्का आहे. सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली, आपल्यावरती लक्ष दिलं, आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन केलं, त्यामुळे शक्य झालं. त्यामुळे मी ह्या शाळेचं आणि सर्व शिक्षकांची कृतज्ञता व्यक्त करतो. आणि शाळेला आमच्या दोन्ही बॅचच्या वतीने एक पुस्तकं आणि ह्याचं गिफ्ट देण्याचं क्रीडा साहित्य चाललेलं आहे. माझी फक्त विनंती आहे की ती सर्व शिक्षकांनी, म्हणजे विद्यार्थ्यांपर्यंत ते पुस्तकं असेल, क्रीडा साहित्य असेल, ते त्यांना वापरण्यास द्यावं. कारण एखाद्या पुस्तकाने कुणाच्या आयुष्यात कसा फरक पडेल किंवा एखाद्या खेळाने कुणाच्या आयुष्यात कसा फरक पडेल हे सांगू शकत नाही. त्या पुस्तकांमध्येच एक राजमुद्रा म्हणून मनोहर बोळे लिखित पुस्तक दिलेलं आहे, ज्यामध्ये आपल्या कुरुबावी गावचे सुपुत्र आणि आपल्या रामलिंग विद्यालयाचे विद्यार्थी श्री राजेंद्र रुपनवर साहेब, जे आता UPSC मधनं सिलेक्शन होऊन सिक्युरिटी कमिशनर म्हणून भारतीय रेल्वेमध्ये आहेत, त्यांचाही लेख आहे. त्याच्या 2 प्रती आपण त्यामध्ये दिलेल्या आहेत. त्यामुळं शाळेला विनंती आहे की ते विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात पुस्तकं पोहोचवा. आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. शांत वाटणारा मुलगा आज एवढं बोलेल असं वाटलं नव्हतं. याच्यानंतर मी ज्योती शेंडगे यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं.
आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील मान्यवर आणि येथे जमलेले माझे मित्रमैत्रिणी, जिचे नाव ओठावरती येताच आठवणींचे काहूर माजते, जिचे नाव ओठावरती येताच आठवणींचे काहूर माजते, ती म्हणजे आपली शाळा. ज्ञान आणि संस्कारांची बरसात करणारी ही म्हणजे आपली शाळा. आपण या शाळेतल्या ज्ञानाच्या संस्काराच्या पीठाच्या जोरावर आपल्या आयुष्याची भाकरी भाजली आणि मधमाशीप्रमाणे ज्ञानाचे कण कण गोळा करून आपण एका फिनिक्स पक्षाप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये उंच भरारी घेतली. तर माझे हे जुने मित्र आणि मैत्रिणी, जुने का म्हणते कारण माझे असे खूप मित्रमैत्रिणी आहेत की पुढे BAचे, MAचे आणि BEdचे, पण हे माझे बालमित्र मैत्रिणी. तर ह्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला कारण आपले जुने क्षण आणि जुने नाते नव्याने साजरे करण्यासाठी आपण माजी विद्यार्थी मेळाव्यासाठी एकत्र जमलो आहोत. तर माझ्या ह्या महाविद्यालयाच्या संदर्भातल्या खूप अविस्मरणीय आठवणी आहेत. त्या म्हणजे सहल, गॅदरिंग, पर्यावरण सहल किंवा जादा तास. ह्या माझ्या अविस्मरणीय आठवणी माझ्या मनावरती कायमच्या कोरलेल्या आहेत. तर या शाळेमध्ये जे उपक्रम घेतले जात होते ते म्हणजे स्पर्धा किंवा काही उपक्रम घेतले जात होते, तर त्याच्यातून माझे मनोबल वाढले आणि चौफेर व्यक्तिमत्व घडले आणि त्याच्यातूनच माझा आत्मविश्वास वाढला. त्याच्यामुळेच मला तर वाटतं मी आज इथे उभा राहून बोलू शकते. तर ह्या म्हणजे शाळेतले जे जुने मित्रमैत्रिणी आहेत यांना पाहून मला खूप आनंद झालेला आहे आणि ह्या सर्वांच्या चेहऱ्यावरचं तेज पाहून असं मला वाटतं की तुम्हा सर्वांनाही खूप आनंद झालेला असावा. आणि माझे विद्यार्थी मेळाव्याचे मी कौतुक करू इच्छिते की जे शालेय अभ्यासक्रमातून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी यांनी आपल्या जगामध्ये स्वतःचे स्थान निर्माण करण्याचे सामर्थ्य हे फक्त त्यांना शाळेतूनच निर्माण झाले. आणि आम्हाला ह्या माजी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्ताने एक हक्काचं व्यासपीठ भेटलं आहे कारण आमचे जे संपलेले आणि तुटलेले संबंध होते ते नव्याने जिवंत करण्याचे काम हे माजी विद्यार्थी मेळाव्याने केलेलं आहे. ह्या माजी विद्यार्थी मेळाव्यामध्ये जे माझे शिक्षक, गुरुवर्य आणि माझे मित्रमैत्रिणी यांनी वेळात वेळ काढून एवढ्या व्यस्त शेड्यूलमधून वेळात वेळ काढून उपस्थिती दर्शवली त्याबद्दल मी सर्वांचे शतशः आभार मानते आणि एवढे बोलून मी माझ्या शब्दांना पूर्णविराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू ज्योती. मी महेश दणाने यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. काय अचानक मला म्हणजे बोलायची संधी मिळाली. संयोजकाचा आभार, सगळ्यांचा आभार अगोदरच. आणि अचानक बोलायची संधी मिळाली म्हणजे असंच मला आठवलं की ठीक आहे आपण आहे इथं आलो आहे, पण जो आपला बॅकग्राऊंड आहे आपण म्हणजे लहानपणापासून एक कुतूहल होतं. म्हणजे माझं जरी शाळेचं नातं तसं खूप म्हणजे तुम्ही कोणीच म्हणजे मी माझ्या स्वतःबद्दल सांगतोय, तुम्ही कोणीच अगोदर शाळेत बसला नसाल, पण मी जिल्हा परिषदला पहिल्यांदा असताना माझा भाऊ 5वीला होता. मी पहिल्यांदा 5वीला तिथं त्याच्या वर्गात जाऊन बसायचो ह्या शाळेत. आणि तिथपासून ह्या शाळेत जायचं माझं कुतूहल जिल्हा परिषदला आम्ही असल्यापासून ते तिथपर्यंत अगोदर होतं. म्हणजे मी पहिली बसलोच नाही जिल्हा परिषदला, डायरेक्ट दुसरीत ॲडमिशन जिल्हा परिषदला आणि नंतर इथं. जे काय माझे मित्र पहिलीपासून जे 10वीपर्यंत राहिले, जे माझे सिनियर होते, सिनियरशी एवढा संपर्क आला नाही, परंतु जी माझ्याबरोबर पहिलीपासून जे माझे मित्र होते ते अजूनपर्यंत तुटलेले नाहीत. शाळेनं भरपूर काही दिलं. म्हणजे एवढं आपलं एन्व्हायरमेंटल आपल्या गावाची ही नव्हती की म्हणजे आपण इतकं गावाला आपल्या स्पोर्ट नाही आहेत, गावाला आपल्या काही हे नाही आहे, तरी पण शाळेमधून जे शिकायला मिळालं ते आयुष्यात आपल्याला कुठं शिकायला मिळालं नाही. आणि जी आपली कोरी पाटी होती त्या पाटीवर जे काय लिहिलं गेलं हे आपल्या ह्या शाळेनं लिहिलं गेलं. सांगायचा उद्देश एवढाच आहे की मी तसा पहिल्यापासून असाच आहे, म्हणजे की सगळ्यांशी बोलणारा, मिळून मिसळून राहणारा, सगळ्यांमध्ये असणारा. पण जेव्हा मी माझं आता सगळे जवळपास सगळी गावातलीच आहेत. मी अजून एक दोघं आमचे वडील शेतात राहायला गेले म्हणून शेतातून येऊन जाऊन करायचो. आणि तिथून
पावसा पाण्यात उन्हात वाऱ्यात आम्ही यायचो. जे काय स्ट्रगल मला शिकवलं गेलं ते आयुष्यात आत्तापर्यंत मला आठवतात. माझ्या मित्रांच्या आठवणी, सगळ्यांच्या आठवणी. म्हणजे कुणी मदत केली, अक्षरशः परिस्थिती आमची बेताचीच होती, फार बेताची परिस्थिती होती. वडील शेती करत होते. स्पेशली मला भगत सरांशी म्हणजे माझं नातं असं की आपल्या शाळेमध्ये एक सायकल होती. ती सायकल सरांनी मला दिली होती की तू म्हणजे तसा मी थोडासा सो विद्यार्थी बरा होतो. तू तुला चालत यायला लागतंय, सायकल नाही तुझ्याकडे, तर तू सायकल घे. ही सायकल शाळेची आहे, 10वी पर्यंत वापर, आणि ज्या टाइमला रिझल्ट लागेल त्या टाइम, हे कुणाला माहीत असेल, माझ्या जवळ बऱ्यापैकी पोरांना माहिती आहे, रिझल्ट लागल्यानंतर सायकल जमा कर आणि मग म्हणजे शाळेची मालमत्ता शाळेला राहील. म्हणजे इतकंपर्यंत सहकार्य शाळेनं दिलंय. आणि ह्या आठवणीमुळे आज मी जे काय आहे ते आज मी बऱ्यापैकी सेटल्ड आहे. घरी गावी म्हणजे गावाला पण भावाचं व्यवस्थित झालं, सगळं व्यवस्थित आहे. फक्त आणि फक्त शाळेमुळे, शिक्षकांच्या सहकार्यामुळे. स्पेशली माझे नारनवर सर आहेत, त्यांनी मला भरपूर चांगलं मार्गदर्शन केलं करिअरसाठी, सगळ्याच गोष्टींसाठी. परत गीते सर आहेत, केंगार सर आहेत अजून. आणि शाळेमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे माझा भाऊ तसा एवढा हुशार नव्हता, मग मला भीती घालायचा, अरे ते सुतार सर आहेत लय मारतात सिरियसली. आणि ते भूमिती शिकवतात, पाठवायचं नाही, त्याच्या बुद्धीनुसार जे ते विचार करतं. पण त्यावेळेसपासून जसं त्या सरांनी शिकवलं विषय, म्हणजे पिसे सरांनी जे सायन्स शिकवलं, त्या विज्ञानामध्ये जी आवड तयार झाली, खूप अशा सांगण्यासारख्या गोष्टी आहेत. मला अचानक संधी मिळाली, काय बोलायचं सुचत नाहीये, फक्त आनंद वाटला, फार आनंद वाटला. माहीत नाही परत ह्याच्यानंतर आपण कधी भेटू. सोशल मीडिया आपण रोज भेटत राहू, पण असं फिजिकली कधी भेटू सांगू शकत नाही. मी मुंबईमध्ये, नवी मुंबईमध्ये पनवेल या ठिकाणी असतो. कुपरखेरणे पोलीस स्टेशनला माझी नेमणूक आहे. आणि मला माझ्या सर्व्हिसमध्ये 10 वर्ष पूर्ण झालेत यशस्वीरित्या. शासनाला योगदान चांगलं आहे माझं. बऱ्याच ठिकाणी काम केलेलं आहे, DBमध्ये पण काम केलेलं आहे. हे सगळं मला जे कॉन्फिडन्स मिळाला आहे शाळेमुळे मिळाला आहे. मी शाळेमध्ये असताना भाग घ्यायचो बोलण्यात. त्याच्यानंतर मला काय तसं विशेष म्हणजे असं पुढं गेल्यानंतर 10वी नंतर बाहेर गेल्यानंतर डायरेक्ट मी सगळ्यांशी संपर्क तुटलो. तुम्ही जरी जवळपास असले, मुली किंवा मुलं म्हणजे माझ्या बॅचचे, तर पण मी सगळ्यांशी संपर्क तुटलो. आज मी 20 वर्षानंतर तुमच्याशी सगळ्यांना पहिल्यांदा बघतोय अक्षरशः. मी खरं म्हणजे मी 10वी झाल्या मी मुंबईला गेलो, ते परत मी आलोच नाही. मुंबईला राहिलो, D.Ed कम्प्लीट केलं, परत जॉब नाही लागले, शासनाच्या पॉलिसीज बदलल्या, जॉब नाही लागले. मग मी MPSCचा निर्णय घेतला, पोलीस झालो. बऱ्याच गोष्टी हे मला सगळं शिक्षकांमुळे, शाळेमुळे जे काय मी शिकलो, जे काय मला कॉन्फिडन्स मिळाला तो. आणि विशेष म्हणजे 2010चा मी D.Ed पास आउट आहे. 2010 साली मी स्टेजवर बोललो होतो. स्टेज डेअरिंग मला तेव्हापासून, शाळेपासूनच आलं. तेव्हापासून मी आज म्हणजे 10 वर्षानंतर आज मी 14 वर्षानंतर, 15 वर्षानंतर आज स्टेजवर उभा आहे. सगळ्यांचं धन्यवाद. आणि बरं वाटलं सगळ्यांना भेटून पुन्हा एकदा. थँक्यू. चल. थँक्यू महेश. यानंतर आपले सहयोगी, मगाशीच मी सांगितलं की जे आपल्यात नाही आहेत त्यांच्यासाठी आपण सर्वांनी उभा राहून या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करायची. वैभव चंद्रकांत सेलार, त्यांचे पहिल्यांदा नावं घेतो. योगिता राऊत, संजय शिवाजी रुपनवर, शिवाजी मसू भागवत, मोगे सर, सरजे मामा, शिंदे मामा, या सर्वांना आपण या ठिकाणी 2 मिनिटं उभा राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करायची.
ओम शांती. खऱ्या अर्थाने या ठिकाणी सोनाली, ज्योती, अमित, महेश सगळ्यांनीच सर, नारायण सर, सर्वच, भगत सर, कदम सर, सर्वांची नावं घ्यावीत. खरंच खूप मोठं तुम्ही आम्हाला आणि तुमच्याच मार्गदर्शनामुळे तुम्ही जे ज्ञान दिलं त्याच्यामुळेच आम्हाला आज एकत्र येण्याची प्रेरणा मिळाली. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी पुढचा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या शाळेला या ठिकाणी पुस्तके ज्या पद्धतीनं अनेक पुस्तकं करचे सर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पुस्तकं आणलेले आहेत. त्याचबरोबर खेळाचं साहित्य आहे आणि अजून आम्ही काही नियोजन केलेलं आहे. शाळेला जेवढी मदत करता येईल, जेवढं शिक्षकांचं आम्हाला आशीर्वाद घेता येतील, शिक्षकांची सेवा मी येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्याबद्दल चर्चा करतोय की तुम्हाला कशा पद्धतीने आम्हाला आनंद देता येईल, तोही त्या ठिकाणी आम्ही विचार करतोय. आणि आपल्या भगिनींच्या हस्ते आपल्या रामलिंग विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय करचे सर यांना शाळेसाठी पुस्तकं आणि खेळाचं साहित्य या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. तर आपण शीतल, आपण सर्वांनी पुढे या. साहित्य होतो त्यावेळेस आदरणीय कदम सर जसे आहेत तसेच दिसतात. खरंच खूप मोठं गूढ रहस्य आहे आणि खूप आनंद वाटतो सर की तुमच्यापासून आरोग्याची प्रेरणा मिळावी. सरांनी उपस्थित राहावं. सोनाली, अश्विनी स्टेजवर या. सारिका, शुक्ला, शाळेचे मुख्याध्यापक करचे सर, त्याचप्रमाणे कदम सर की जे मी असताना मुख्याध्यापक होते, बाकीचे इतर सर्व मान्यवर आणि तुम्ही माझे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी म्हणते मी तुम्हाला, कारण आता तुम्ही फार मोठे झालात. प्रत्येकानं आपल्या आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारानं यश संपादन केलेलं आहे. प्रत्येकजण उच्च पदस्थ
अशा पद्धतीनं आपल्या आपल्या नोकरीमध्ये व्यस्त आहात. आनंद वाटला. आणि एक गोष्ट इथं मी आवर्जून तुम्हाला सांगू इच्छिते की मला असं वाटतं 1999ला जी बॅच होती त्या बॅचला मी इथं इंग्लिश शिकवत होते आणि ते 5वी आणि 6वीची बॅच असेल ती त्यावेळेला. आणि ते विद्यार्थी आता एवढे मोठे माझ्यासमोर आलेत म्हटल्यानंतर मला एक तरी ओळखा येईल का सांगा. फक्त आम्ही तेवढा ओळखायला आलं कारण का की तो माझ्याबरोबर येत जात होता, त्यामुळे तो लक्षात राहिला माझ्या. त्याचप्रमाणे इतरही विद्यार्थी आहेत बरेचसे की जे विद्यार्थी लक्षात राहतात, एकतर गुणसंपन्न असतील तर आणि दुसरे म्हणजे खोडकर असतील तर अशा पद्धतीनं राहतात काही विद्यार्थी लक्षामध्ये. तर मला या ठिकाणी एवढंच फक्त सांगायचं आहे की आपण आपल्या भावी आयुष्यामध्ये जे काही यश संपादन केलं. या ठिकाणी बघा 2-3 मुली इतके छान बोलल्या, मला इतका अभिमान वाटला त्यांचा की कुरवाईसारखे माझ्या शाळेमध्ये की पोरगी बोलू शकते, आपले विचार मांडू शकते आणि ते पण निर्भीडपणे, याचा मला खूप अभिमान वाटला आणि आनंदही वाटला. कारण का की वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी अनेक विद्यार्थी तयार केले, अनेक विद्यार्थिनी तयार केल्या, पण अगदी निर्भीडपणे बोलणारे पहिल्यांदा या ठिकाणी पाहिल्या. कारण का की या शाळेमध्ये बोलणाऱ्या विद्यार्थिनी किंवा मुलं फार कमी होती त्या काळामध्ये, पण त्यांनी आपले विचार छान मांडले. मला खूप आनंद वाटला. आणि अँकरिंग करणारी कोण? दीपाली पाटील. सुंदर पद्धतीनं तिनं इथं या ठिकाणी बघा मी सूत्रसंचलन म्हणते कारण का मराठीची असल्यामुळे हे फार मोठं. कारण काही विद्यार्थी आमच्या जवळून जातात पण आम्हाला ओळखायला येत नाहीत, पण ते ओळख देतात. असे काही विद्यार्थी आहेत. काही विद्यार्थी येतात जवळून निघून जातात, असेही काही विद्यार्थी आहेत. पण तुम्ही आम्हाला लक्षात ठेवून आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देते. आणि महत्त्वाची गोष्ट एकच या ठिकाणी तुम्हाला सांगते ती म्हणजे की जे विचार आम्ही तुम्हाला दिले मग ते कशा पद्धतीने जोपासायचे, कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या जीवनाच्या मार्गावरती मार्गस्थ व्हायचे आणि कोणती शिदोरी आपल्याबरोबर घेऊन जायची हे आम्ही आतापर्यंत शिकवलं. पण आता या ठिकाणी जे काही आपण एकत्रित आलेलो आहोत या ठिकाणी फक्त एकच विचार तुम्हाला सांगते की तुम्ही तुमच्या भावी आयुष्यामध्ये ज्यांना आई वडील आहेत त्यांनी आई वडिलांची सेवा करा. ज्यांना सासू सासरे आहेत आणखी महत्वाचं इथून निर्देश, पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा, अशा पद्धतीने तुमच्या जीवनामध्ये तुम्ही वाटचाल करा. मुलांवरती चांगले संस्कार करा. एक महत्वाचा ज्याला आपण संदेश म्हणू तो तुम्हाला देते. आई वडिलांचं आचरण हा मुलांचा संस्कार असतो. आपण काय म्हणतो की मुलांवरती संस्कार करायचे, तर संस्कार तुम्ही करायचा आहे तो कशा पद्धतीने करायचा आहे तर तुमचं जे आचरण आहे, तुमचं जे वर्तन आहे, या वर्तनातून मुलांना शिकलं पाहिजे की आपले आई वडील काय आपल्याला कृती करून दाखवतायत त्या पद्धतीने आपण कृती केली पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये आपण यश संपादन केलं पाहिजे. अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी आहेत त्या तुम्ही जोपासा आणि ही शिदोरी घेऊन तुम्ही तुमच्याबरोबर आमच्याकडून घेऊन जावा आणि तुम्हाला भावी आयुष्यामध्ये यशस्वी औदार्य ज्ञानविवेक ऐश्वर्य ह्या गोष्टी लाभोत ही परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करते. आणि आम्हाला इथे निमंत्रित केलं त्याबद्दल दोन्ही बॅचचं आभार मानते, धन्यवाद देते. धन्यवाद. सांगितल्या त्या आमच्यामध्ये ऑलरेडी तुम्ही अगोदर उतरवलेलेच आहेत, पण त्या अजून चांगल्या पद्धतीने आम्ही आमच्या जीवनात अवलंब करण्याचा प्रयत्न करू. आता मी श्री पिसे सरांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. शैक्षणिक वर्ष 1999 ते 2005 पर्यंत असणाऱ्या बॅचमधील सर्व विद्यार्थी, आता मी साधारणपणे 2002 साली या शाळेमध्ये अनुदान म्हणजे पगारावरती या ठिकाणी मला रामलिंगानं पाठवलं. त्याबद्दल मी या रामलिंगाच्या चरणी नतमस्तक होतो.
उपस्थित सर्व माझे गुरुवर्य कदम सर असतील, भगत सर असतील, शेलार मॅडम, भागवत गीते सर, नंतर बरेचसे माझे सहकारी आहेत, नारनोर सर आहेत, केंगार सर आहेत, माझ्याबरोबर काम केलेले सर्व गुरुवर्य आहेत. स्टेजवर जर पाहिलं तर 50% रिटायर झालेले दिसत आहेत आणि सध्या ठराविक बोटावर मोजणारेच म्हणजे 4 ते 5 शिक्षक सध्या या संस्थेमध्ये कार्यरत आहेत. त्यामध्ये मी सुद्धा आहे. सध्या निंबाळकर सर मुख्याध्यापक पदावरती सदाशिवनगरला कार्यरत आहेत. आमचा कुठंतरी आता काटावरती येऊन थांबलोय. आम्ही सुद्धा त्या पदावरती जातोय. माझी सेवा बरीच अजून 5 वर्ष राहिलेली, 31 वर्ष सेवा झालेली. या शाळेमध्ये आल्यानंतर मला बरंचसं काही खूप माझं रनिंग जवळजवळ घरापासून ते कुरबावी शाळेपर्यंत 65 किलोमीटर मी येत होतो आणि 65 किलोमीटर मी जात होतो. दररोज मी 130 किलोमीटरचं रनिंग करत होतो आणि तेही गाडीवरती, दुचाकीवरती. पण मला एक फक्त आठवायचं की माझा विद्यार्थी पुढे आहे म्हणून मी आहे, की हा विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं घडला पाहिजे, त्यांना चांगल्या पद्धतीनं ज्ञानदानाचं कार्य करणं त्यासाठी आपली नेमणूक केलेली आहे आणि आपल्या हातून चांगला विद्यार्थी घडावा हाच हेतू पुढे ठेवून ज्या अडीअडचणी येतील, पाऊस असेल, ऊन असेल, थंडी असेल, त्याला मात करून या ठिकाणी मी 130 किलोमीटरचं रनिंग करून मी या ठिकाणी येत होतो. जरी येण्या जाण्याचा त्रास होत असला, घरी गेले की लहान मुलं आडवा आलं की माझा पूर्ण कंटाळा निघून जायचा. लहान मुलं होती, 1-2 वर्षाची लहान मुलं होती आणि घरी गेले की मग पूर्ण इथला प्रवासातला कंटाळा जो होता तो माझा पूर्ण निघून जायचा. मला आनंद वाटायचा. या शाळेमध्ये बरेचसे विद्यार्थी की जे मला ठराविक म्हणजे डोळ्यासमोर असायचे, हुशार विद्यार्थी, टॉपर असायचे. माझ्या माहितीप्रमाणे दीक्षित एक, अमित एक होता, बरेचसे होते की ज्याची नावं सुद्धा मला अजून आठवत नाहीत. एक विद्यार्थी मला चांगले आठवते की प्रताप क्रीडा मंडळाच्या समूह नृत्य स्पर्धेमध्ये गायनासाठी ती विद्यार्थिनी नेली होती. बघा, मला नाव काय येत आठवत नाही, पण ती विद्यार्थिनी समोर आहे माझ्या, की पवार सरांनी आहे अलीकडे बसली बघा, ती बोराटे शेजारी बसलेली आहे. मला नाव आठवत नाहीत परंतु चेहरे मात्र डोळ्यासमोर आहेत. या शाळेनं बरंचसं काही आम्हाला दिलेलं आहे, भरपूर दिलेलं आहे. या 31 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीमध्ये सेवा करीत असताना या शाळेत का आनंद माझ्या आयुष्यामध्ये मला कधीही मिळालेला नाही. की 15 दिवसापूर्वीच, एक 15 ते 20 दिवस झाले या शाळेमध्ये 2002च्या बॅचने एक कार्यक्रम आयोजित, स्नेह मेळावा आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रमाला सुद्धा मी आलेलो होतो. दुसरा कार्यक्रम 15 दिवसापूर्वी बोंडले या प्रशालेमध्ये झाला, त्या ठिकाणी बोलवलेलं होतं, मी त्या ठिकाणी गेलेलो होतो. आणि हा तिसरा कार्यक्रम अतिशय मला आनंद वाटला, मन भारावून आलं की असा कार्यक्रम माझ्या आयुष्यामध्ये की शिष्यांनी आपल्या गुरूंना कधीही मनातून वेगळं केलेलं नाहीये, त्यांच्या मनामध्ये आदराचं स्थान त्यांनी या ठिकाणी ठेवलेलं आहे. मला आनंद वाटला. आम्हाला आमचे नंबर जरी त्यांच्याकडे नसले तरी कुणाकडून हे मिळवून त्यांनी आम्हाला फोन केले, सर कार्यक्रम आयोजित केलेला आहे, तुम्ही यायला पाहिजे. हा कार्यक्रम विसरून चालेल का? की आपल्या शिष्यांनी आपल्या गुरुवरती दाखवलेलं प्रेम, त्यांच्याबद्दलची असणारी आदरार्थीची जी भावना आहे ती भावना या ठिकाणी मला दिसून आली. या सर्व विद्यार्थ्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं, आमचा यथोचित सन्मान केला. त्याबद्दल या सर्व विद्यार्थ्यांना मी धन्यवाद देतो.
त्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी 2 शब्द मी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सर. याच्यानंतर मी निंबाळकर सरांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. दोन 2002 ते 5, कारण यात बहुतेक 2च वर्षाच्या बॅच यामध्ये आहेत. 10 वर्षाचा कालावधी तिथे टाकला. या गेट टुगेदरसाठी एकत्र आलेले या शाळेचे सर्व माजी विद्यार्थी आणि मंचावर उपस्थित असणारे या प्रशालेचे मुख्याध्यापक श्रीयुत SS करचे सर, त्यानंतर सर्वांचीच नावं आहेत. तिथून पिशे सरापासून सुरुवात आहे. पिशे सर आहेत, नारनवर सर आहेत, केंगार सर आहेत, ज्यांनी आमच्यावरती संस्काराचे धडे दिले. असे त्यावेळेस आम्हाला संस्थेत मार्गदर्शन करणारे कदम सर असतील. भगत सर या विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक आहेत. त्यानंतर गुरसाळ्यावरती मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झालेले आपल्या गावचे सुपुत्र श्रीयुत भागवत गीते सर आहेत. शेलार मॅडम आहेत, ज्या कन्या प्रशालेवरती मुख्याध्यापिका म्हणून सेवानिवृत्त झाल्या. इथं तुमच्यामध्ये संस्काराचा ठेवा रुजवणारे श्री सुतार सर असतील. आणि या विद्यालयात सध्या जो आपल्यापर्यंत आवाज पोचवते, आवाजाच्या माध्यमातून गावाची आपुलकी घेणारे आमचे मित्र सरगर सर आहेत. आणि यात आपण आम्हाला इथपर्यंत बोलवलं, रुपणवर असतील किंवा अमित असेल, यांनी इथपर्यंत येण्यासाठी विनंती केली. परंतु फक्त आपण हा गंमत म्हणून मेळावा घेतला नाही. आनंद वाटतो की अनेक गेट टुगेदर कार्यक्रम पाहिले. मी माझ्याही शाळेत गेल्या वर्षी 3 गेट टुगेदर घेतले, पण जाताना विद्यार्थी शाळेचं नुकसानच करून गेले. दिलं तर काहीच नाही. शाळेच्या खुर्च्या मोडल्या असतील, काही नुकसान झालं आणि पुन्हा मोडलेल्या खुर्च्या मागतील म्हणून शाळेकडे फिरकलेच नाहीत. तुम्ही काढला, परंतु ज्यावेळेस आत्ताची परिस्थिती आहे ती परिस्थिती त्यावेळेस नव्हती. मी 2 वेळा या शाळेवरती आलतो, 2002, 3 आणि 5-6 मध्ये. एका प्रतिकूल परिस्थिती होती. वर्ग सुद्धा व्यवस्थित नव्हते आणि गावाचे दुर्लक्ष होतं. अमितनं सांगितलं की शाळेतून पलीकडे येण्यासाठी आजोबांना कसरत करावी लागत होती. पण जेव्हा मी या शाळेत 2002ला आलो त्यावेळेस पूल तयार झाला होता आणि इथले विद्यार्थी पलीकडे जायला सुरुवात झाली. थोडस परिस्थिती बदलत गेली. इथं पर्यवेक्षक पदाची असणारी शाळा वाड्यात, जर मी तेव्हा 2002ला आल्यानंतर पाहिलं की तिथं पर्यवेक्षकाची खोली होती किंवा अनेक अ ब क च्या तुकड्या होत्या, त्या बंद पडत गेल्या. ती दुर्दैवी परिस्थिती निर्माण झाली. आपलं थोडंसं दुर्लक्ष झालं असेल, परंतु ती परिस्थिती पुन्हा एक वेळ आता आहे या टीमनं निर्माण केली. करचे सर असतील किंवा सरगर सर असतील, यांनी ती परिस्थिती पुन्हा निर्माण केली. आणि हा बहुतेक 2रा-3रा गेट टुगेदर असेल की जे शाळेसाठी विद्यार्थी एकत्र करत नेले आणि पाठीमागच्या विद्यार्थ्यांचं सहकार्य घेत ही रामलिंगांच्या पवित्र भूमीत असणारं रामलिंग विद्यालय पुन्हा एक वेळ नावारोपाला येत गेलं. आणि येणाऱ्या विद्यार्थ्यांना इथून जे पास आउट होऊन गेले पूर्वी, त्यांना वाटतंय ना माझी ही शाळा आहे, ही बंद पडू नये. आणि म्हणून विद्यार्थी वाढत चालले. संस्काराचा ठेवाचे रुजवलेला तो पुढे होत गेला. आपण आता जर आपल्या वयाकडे पाहिलं तर 35 ते 40चं वय आपलं आहे. इथं आता आम्ही सेवानिवृत्त झालेले अनेक जण आहेत, आम्ही सेवानिवृत्तीच्या मार्गावर असणारे अनेक जण आहेत. सगळ्यात जास्त सेवा तर पिशे सरांनाच मिळणार आहे. त्यांनी सांगितलंही एक यावर्षी किंवा एक 2-4 महिन्यात ते मुख्याध्यापक होत आहेत. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीमागे आपण देऊया. इथून ज्यावेळेस प्रतिकूल परिस्थितीत शिकत असताना आपल्याला शाळेतून बरंचसं साहित्यही मिळत नव्हतं. आम्हीचे आजोबा होते, निंबाळकर सर होते. सुरुवातीला मी या ठिकाणी आलो त्यावेळेस आम्ही तुमच्यामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनुकूल वातावरण निर्माण करून तुम्हाला पुढे जाण्याचे मार्ग दाखवले. पिशे सर जसे पूर्ण पगारावर इथं आले तसं मी इथं तसाच आलो होतो. इथूनच आमची सुरुवात आहे.
रामलिंगानं भरपूर दिल्यानंतर बाललिंगाकडेही गेलो. परमेश्वरानं तुमच्या कृपेनं बरंच दिलं, पण या वयामध्ये आपल्याला जे हवंय. मी पहिलं सराशनवरमध्ये गेट टुगेदर घेताना कार्यक्रमाचा अध्यक्षच होतो की एक जणांनी सांगितलं मला 40 लाखाचं पॅकेज आहे. पण वाईट एक वाटलं की 35 ते 38च्या वयातला डायसकड धरून आणावं लागला होता भाषण करण्यासाठी. म्हणजे आम्ही पॅकेज मिळवली, परंतु घराचं दाराचं इतरांचं पाहत पाहत आमच्या तब्येतीकडे आम्ही दुर्लक्ष केलं. सगळ्यांचं आपल्याला पाहायचंच आहे, कारण सगळ्यांची पुण्यही आपल्या पाठीमागे म्हणून आपण उभा आहे. पण सगळ्याबरोबर एक थोडासा वेळ आपण आपल्यालाही द्यावं. डॉक्टर असतील तर त्यांची माफी मागून सांगतो की आपण जर आनंदी राहिलं तर आपल्याला आपल्या आरोग्याला जास्त डॉक्टरकडे हेलपाटे घालण्याची आवश्यकता भासत नाही. आमची जी टीम होती, निंबाळकर सर होते, जी आपल्याकडे हयात नाहीत, पण निंबाळकर सरांनी, नारनव सर असतील, पेशे सर असतील, माझी असतील किंवा इतर टोपण नावं पाडून अशी विनोदी भूमिका या शिक्षक कक्षामध्ये निर्माण केली होती. अक्षरशः इथून जातानाच आम्हाला नको वाटायचं. सर त्याही वयात चालत घरापर्यंत जात होते. मग आपणही तो वारसा जपला पाहिजे. आनंदी राहत जर आपण पुढे गेलो तर आपल्याला नक्कीच दीर्घायुष्य आहे. परंतु यात अजूनही एक विनंती, आपण कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल तिथं लाचखोरी नसावी. आणि तिसरी महत्वाची बाब की व्यसनाच्या आहारी जर नाही गेला तर आपली ब्रह्मदेवाचा बापही आपली प्रगती रोखू शकणार नाही. कारण आपण तेवढ्या आनंदी भूमीतून पुढे गेलं, कारण तुम्ही इथलेच आहात, याच भूमीत शिकलाय आणि रामलिंगाचा आशीर्वाद नक्कीच पाठीशी असणार आहे. भविष्याच्या प्रगतीला तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो. सर्वगुण संपन्न आपण व्हावं आणि शाळेबरोबर आपलंही नाव आपण उज्ज्वल करावं. सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. सर्वांचा आमचा सन्मान केला आणि आठवणीनं बोलवलं. कारण गेट टुगेदर करताना 1-2 पुढे असतात आणि बाकीच्याला वर्गणी मागतात. कारण त्याशिवाय होतच नाही हे. कारण कोणीतरी योगदान दिल्याशिवाय हे गेट टुगेदर होत नाही. पुन्हा एक वेळ अजून सर्वांना धन्यवाद देतो. असाच पुन्हा योग आला तर नक्की माईकवरती येईन, पण सेवानिवृत्त मुख्याध्यापक म्हणून. पुन्हा एक वेळ धन्यवाद देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सर. तुम्ही आता ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी नक्की आता केंगार सरांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. गुड आफ्टरनून एव्हरीबडी. खरंच माझ्या मनामध्ये मला काही वाटतंय हे मी आता शब्दात व्यक्त करू शकत नाही. मला एक 6-7 दिवसापूर्वी अजित रुपनवर याचा कॉल आला. सर काय करताय? मी अजित बोलतोय. लगेच मला क्लिक झालं की ज्या ठिकाणी मी राहत होतो त्याच्याच पलीकडच्या बाजूला अजितचं घर, तो 10वीला असेल कदाचित मला वाटतंय. आणि असा सिडसिडीत किडकिडा अजित माझ्या डोळ्यासमोर लगेच येऊन गेला. आणि काय चाललं वगैरे असं एक 2-3 मिनटं बोललो. त्याच्यानंतर अजित म्हणला, सर आपण गेट टुगेदरचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि तुम्ही यायचं आहे. मी लगेच त्याला होकार दिला. क्षणाचाही विलंब केला नाही, कारण माझ्या आयुष्याची सुरुवात या रामलिंगाच्या भूमीमध्ये झालेली. कारण मला वाटतं माझं वय 20-21 वर्षाचं असावं कदाचित. ज्यावेळेस माझी जॉबची सुरुवात झाली या संस्थेमध्ये त्यावेळेस माझं वय 20 ते 21 वर्षच असेल. आणि ती सुरुवात या रामलिंग विद्यालय म्हणजेच रामलिंगाच्या या परिसरामध्ये माझी सेवेची सुरुवात झाली. तेव्हापासून या गावाशी जी माझी नाळ जोडलेली आहे आतापर्यंत मी माझ्या आयुष्यामध्ये कधीच हे गाव विसरू शकणार नाही. इतकं या गावानं त्या कालावधीमध्ये, इथले दयानंद असेल त्या कालचा माझा 10वीचा विद्यार्थी मला वाटतं आहे, त्याचबरोबर समोर अनेक विद्यार्थी बसलेले आहेत. नावं सगळ्यांची घेणं मला शक्य होत नाही कारण नावं विसरलो आहे मी, पण चेहरे लक्षात आहेत. आता 2004ला माझी सेवेची सुरुवात या विद्यालयामध्ये झाली आणि त्यावेळेस मला वाटतं भगत सर
माझे मुख्याध्यापक होते, माझे सहकारी शिक्षक मला वाटतं नादनवर सर इथं होते, माझे सिनियर शिक्षक भागवत सर, म्हणजे इथं समोर स्टेजवर बसलेले सर्वच, सुतार सर होते हां, त्याचबरोबर पिशे सर पण नंतर आले. मग या स्टेजवर बसलेले माझे सर्व ज्येष्ठ शिक्षक आहेत आणि काही रिटायर झालेले आहेत, काही सध्या सेवेमध्ये आहेत, असे हे सर्व सिनियर शिक्षक आपण सर्वजण, आम्हा सर्वांना आपण या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आवर्जून न विसरता बोलावलं, त्याबद्दल पहिल्यांदा मी सर्वांचं ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. आणि इथून पुढेही केव्हाही आपण असाच कार्यक्रम जरी घेतला तरीही आवर्जून या ठिकाणी कार्यक्रमाला मी अवश्य येईन एवढी ग्वाही देतो. आणि आपण आम्हाला बोलवून या ठिकाणी आमचं आदरातिथ्य केलं त्याबद्दल सर्वांचं ऋण व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत. थँक्यू. विनंती करते की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमच्या विद्यालयाचे विद्यमान मुख्याध्यापक श्री करचे सर, त्याचबरोबर सर्व या ठिकाणी असणारी ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक, त्याचबरोबर आमचे मित्र निंबाळकर सर, केंगार सर आणि 2004-05 या बॅचचे सर्व माझे प्रिय विद्यार्थी मित्रो, मी 2005-06 या वर्षी 1 वर्ष या विद्यालयामध्ये सेवा केली आणि 1 ऑगस्ट 2023 पासून दुसरी इनिंग माझी या शाळेमध्ये सुरू आहे. 2 वर्ष सेवा झाले, हे 3रं वर्ष आता सुरू होतं जूनपासून. जेव्हा ऑगस्टमध्ये आम्ही या विद्यालयामध्ये आलो, करचे सर आणि माझी एकाच वेळी नेमणूक या विद्यालयामध्ये झाली आणि या विद्यालयातील विद्यार्थी संख्या आणि या परिसराकडे बघितल्यानंतर खरोखरच की इतकी वाईट अवस्था होती की परिसर बघितला तरी ही शाळा आहे का काय असं थोडी शंका यायची. परंतु इयत्ता 10वीतील काही मुली, या मुलींनी जी एक समस्या तिने आमच्या पुढे मांडली टॉयलेटच्या संदर्भातली, की जी खऱ्या अर्थाने या विद्यालयाची एक मोठी कीड होती आणि ती समस्या त्यांनी आमच्या पुढे मांडली. ॲक्च्युली या विद्यालयामध्ये महिला शिक्षकांना नसताना सुद्धा त्यांनी आमची म्हणजे एक अडचण आहे, एक आमची समस्या आहे, ती त्याने आमच्या पुढं मांडली आणि ही समस्या आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही करचे सर आणि आमच्या टीमनं त्याच्यावर आम्ही संशोधन सुरू केलं, थोडासा विचार विनिमय केला की काय केलं पाहिजे आणि काय आपण करून यामध्ये आपण चेंज करू शकतो. आणि मग मुलींच्या टॉयलेटची मोठी समस्या होती आणि वरच्या वर्गातल्या मुलींना खऱ्या अर्थानं मोठी समस्या काय असेल तर ती टॉयलेटची असते. ज्यावेळी मला त्या मुलींनी टॉयलेटमध्ये नेऊन दाखवलं की सर बघा, त्या ठिकाणी जे उन्हाळ्याच्या किंवा ज्या सुट्टीच्या दिवसामध्ये बाहेरच्या लोकांनी सुद्धा त्या ठिकाणी जाऊन जे काही प्रातर्विधी केलेला होता, विटांचे तुकडे पडलेले होते, गुडघे एवढं गवत उगवलेलं होतं, सापाच्या कातणी त्या ठिकाणी 2-2 अडकलेल्या होत्या. आणि ही सगळी परिस्थिती जेव्हा पाहिली आणि मग मी सरांशी चर्चा केली, सरांना दाखवलं आणि आम्ही मग तिथून पुढं त्या समस्येवर विचार विनिमय केला. आणि योगायोग असं झालं की या गावातील काही माजी विद्यार्थी या कार्यासाठी आम्हाला खऱ्या अर्थानं शिलेदार म्हणून भेटले आणि त्यांनी आम्हाला फार मोठं मोलाचं योगदान दिलं. मग आमची टीम म्हणजे करचे सर आणि आमची टीम आणि गावातील माजी विद्यार्थी यांच्या मदतीनं त्याच्यावर आम्ही संशोधन करून त्या लोकांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तुमच्यासाठी काही करायला तयार आहे, तुमच्यासाठी काही द्यायला तयार आहे. आणि मग
एक एक करून मोठा माजी विद्यार्थी संघ स्थापन झाला. त्यातून इतक्या मोठा निधी 3.5 ते 4 लाखाचा निधी उपलब्ध झाला. म्हणजे हळूहळू झाला, तो एकदम झाला नाही. आणि मग त्यातून त्यात लेडीज असेल किंवा जेंट्स टॉयलेट असेल, हे कलरचं काम असेल, स्टेज तिकडं होते ते इकडं घेतलं, शाळेची दिशा होती ती आम्ही बदलली, जरा आम्हाला थोडंसं काही खटकत होतं म्हणून ते आम्ही बदललं. या बोरवरती मोटर बसवली, त्यातून हे पाणी, ही झाडं आम्ही लावली. आणि ह्या सगळ्या जो चेंज झालेला आहे हा केवळ आम्ही आल्यानंतर ह्यात बदल घडून आलेला तुम्हाला हा दिसून येत असेल. आणि बरेच विद्यार्थी म्हणतात की पहिल्या शाळेत आणि आजच्यामध्ये बराच बदल झालेला दिसून येतो. म्हणजे विद्यार्थी कसं आहे की कोणत्याही गोष्टीला आपण जर वेळ दिला, मनापासून ती गोष्ट जर आपण मनावर घेतली तर ते सहज शक्य होतं. त्या पद्धतीनं हे या ठिकाणी आम्ही करू शकलो. आणि 2004-05च्या बॅचच्या संदर्भात सांगायचं, मी चेहरे ओळखतो पण नावं आता आठवत नाहीत. अजित आमच्या, आता मी इथं सेवेत असल्यामुळं मागच्या 15 महिन्यापासून तो येतोय. शिक्षक कोण होते, वर्ग शिक्षक कोण, हे विचारतोय. आणि त्याला आम्ही माहिती दिली, त्या पद्धतीनं हे सगळं त्यानं घडवून आणलेलं आहे. त्याचे काही सहकार्य असतील अमित किंवा अजून काय दया असेल, या सर्वांनी ते सर्व हे घडवून आणलेलं आहे. अप्रत्यक्षपणे किंवा अजून काही वेगळ्या पद्धतीनं काही त्यांच्या पाठीशी असतील. आणि ह्यामुळं हा कार्यक्रम अतिशय देखणा, दर्जेदार झालेला आहे. मी सर्व जे 2004-05 आणि अजून काही असतील यामध्ये सामील झालेले सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि दीपाली पाटील ही विद्यार्थिनी खऱ्या अर्थानं मला आठवते की असणारी एक साधी, एक सोसो असणारी विद्यार्थिनी, पण एक स्पार्क केल्यानंतर काय होतं ते एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे दीपाली पाटील. आज ती मला वाटतं एक प्राथमिक शिक्षिका आहे आणि तिच्या संसारामध्ये ती सुखी आहे. तशाच बऱ्याच मुली असतील, त्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. मला या ठिकाणी बोलवलं, सेवा करण्याची संधी मिळाली आणि इथं अजूनही सेवेत आहे. अशीच माझी या स्टेजवरती जर मला शेवटचा माझा सत्कार नारळ मला दिला तरीही मला त्यामध्ये आनंद आहे. मला याबद्दल इथं बोलवलं त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. माझा सत्कार केला, मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्व संयोजक आणि विद्यार्थ्यांचं आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. मी सुतार सरांना विनंती करते की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. या ठिकाणी रामलिंग विद्यालय कोरबावी या विद्यालयामध्ये 2004 आणि 2005 या 2 बॅचचा स्नेहमेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि विद्यालयाचे विद्यमान मुख्याध्यापक करचे सर, माझे गुरुवर्य चव्हाण सर, भगत सर, तसेच माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व विद्यार्थी बंधू भगिनी. आता बऱ्याच लोकांचे या ठिकाणी मनोगत झालेलं आहे, मी तुमचा काही जास्त वेळ घेणार नाही. या ठिकाणी मॅडमनी सांगितलं की कोणते चेहरे किंवा कोणते विद्यार्थी शिक्षकाच्या जास्त लक्षात राहतात. तर जे हुशार विद्यार्थी असतात किंवा जे खोडकर विद्यार्थी असतात हे लक्षात राहतात. तर अशा प्रकारे या ठिकाणी बरेच चेहरे हळूहळू क्लिक होऊ लागलेलं आहे, विद्यार्थी ओळखायला लागलेले आहेत. आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांनी हा जो कार्यक्रम केलेला आहे हा ते अत्यंत स्तुत्य आहे. नारनवळ सर किंवा मी, आम्हाला मोठा कालावधी या विद्यालयामध्ये मिळाला. बरेच शिक्षक आले, बदली होऊन गेले, काही रिटायर झाले, पण आम्ही इथंच होतो. 2008ला पण आमची आणि नारनवळ सरांची बदली झाली. 99ला आम्ही इथं आलो होतो.
तर अशा प्रकारे मोठा कालावधी आम्हाला मिळाला. या कालावधीमध्ये बरेच विद्यार्थी या विद्यालयामधून शिक्षण घेऊन गेलेले आहेत. या शाळेतील विद्यार्थ्यांचं वैशिष्ट्य असं सांगायचं की या शाळेतील विद्यार्थ्यांना जरी शिक्षा केली तर तो विद्यार्थी त्याच्या मनामध्ये त्याचं इनोसंट म्हणजे निरागस होता आणि तो कधी म्हणजे त्या शिक्षा आपल्याला सरांनी केली कशासाठी केली तर आपण शिस्त पाळली नाही म्हणून शिक्षा झालेली आहे आपणाला. आणि या दृष्टिकोनातून ती शिक्षा विद्यार्थी घेत होते आणि पुन्हा शिक्षकाच्या जवळ येत होते. म्हणजे असं त्यांनी मनामध्ये कधीच काही ठेवलं नाही. मुलींना कधीच शिक्षा केलेली नाही मी आणि विद्यार्थ्यांना क्वचित केले असेल तेवढेच विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवलेले आहे. तर विद्यार्थी मित्रहो, शिक्षा ही शिस्तीसाठी होती. तुम्हाला अभ्यास आला नाही किंवा तुम्ही अभ्यास केला नाही म्हणून शिक्षा कधी नाही, परंतु शिस्त मोडली की शिक्षा तुम्हाला मिळालेली असेल. कारण आपणाला सर्वांना माहिती आहे की शिस्त असेल तरच तो माणूस घडतो आणि या दृष्टिकोनातून ती शिक्षा होती. आणि या ठिकाणी बरेच विद्यार्थी या ठिकाणी बरेच चेहरे ओळखीचे आहेत, नावही लक्षात आहेत. संतोष रुपनवर हा बऱ्याच वेळा भेटतो. ते डेअरी कुठं तरी वकील वस्तीवर होती. बऱ्याच वेळा मला म्हणला सर या सर या. अजून काय योग आला नाही. तर अशा प्रकारे येईल कधीतरी योग. या ठिकाणी सर्व विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत आणि खरोखर विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं हा एकमेकाशी भेटण्याचा किंवा एकमेकाशी विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी असा हा चांगला योग आहे. आणि आम्हालासुद्धा विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानंतर आणि विद्यार्थी काय करतायत आणि आपला विद्यार्थी कुठं चमकतो हे आम्हाला कळतं. आणि या ठिकाणी बरेच विद्यार्थी जरी शेती करत असतील, शेतकरी असतील, कुठलंही काम हे उच्च किंवा हलक्या दर्जाचं नसतं. आपण जे कार्य करतोय ते नीट प्रामाणिकपणे आणि चकाटीने केलं आणि तंत्रज्ञानाचा वापर करून केलं तर आपणही त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे यशस्वी होऊ. बऱ्याच विद्यार्थिनी गृहिणी असतील, त्यांनी स्वतःला अजिबात कमी समजायचं नाही. कारण उद्याचे नागरिक, या देशाचे नागरिक घडवण्याचं महत्त्वाचं कार्य ह्या गृहिणी करत असतात आणि त्यामुळं त्याने आपल्याला स्वतःला अजिबात कमी समजायचं काय कारण नाही. अशा प्रकारे या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आम्हाला बोलवलं, सन्मान केला, त्याबद्दल सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि असंच तुम्ही एकत्र राहा, एकमेकाशी संवाद ठेवा, एकमेकाच्या सुखदुःखामध्ये धावून जा, सहभागी व्हा. आणि पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देऊन माझे 2 शब्द संपवतो. सरांना विनंती करते की त्यांनी माझे गुरुवर्य कदम सर, आमचे सर्व शिक्षक बंधू आणि सर्व विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी मी जास्त काय बोलणार नाही, सगळे बोललेले आहेत. परंतु मी सर्वांना आमंत्रित करतो की या 2 बॅचचे जे मुलं आणि मुली आहेत, या सर्व मुलामुलींनी दीपावलीच्या सुट्टीमध्ये असाच मेळ करून आपल्याकडे सहभोजनासाठी सर्वांनी नियोजन करायचं आणि यायचं आहे. सर्वांना, सर्व मुलामुलींना बाह्य आयुष्य सुख समृद्धीचे, भरभराटीचे, आनंददायी जावो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. असणारे या विद्यालयाचे माझे मुख्याध्यापक आदरणीय कदम सर, त्याचबरोबर या विद्यालयामध्ये मुख्याध्यापक म्हणून काही काळ ज्यांनी सेवा केली ते भगत सर आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर मंडळी. खरं तर आता ज्या शिक्षकांनी तुम्हाला अध्यापनाचे धडे शिकवले
आणि तुमच्या जडणघडणीमध्ये ज्यांचा फार मोठा वाटा आहे अशा शिक्षकांची मनोगतं आणि काही विद्यार्थ्यांची मनोगतं या ठिकाणी ऐकली आणि खरंच निश्चितपणाने खूप मोठ्या प्रमाणात आनंद झाला. माणसं घडतात, परंतु त्याला एक योग्य दिशा आणि कार्याला कृतीची जोड मिळाल्यानंतर माणूस निश्चितपणानं त्याच्या ध्येयापर्यंत पोचतो, हे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या लक्षात आलं. खरं तर या सगळ्यांची भाषणं आणि मी या शाळेचा मुख्याध्यापक असल्यामुळं मला मिळालेलं एक अपघाती अध्यक्षपद, कारण खरं तर या सगळ्या लोकांची भाषणं ऐकल्यानंतर आणि त्यांचा तुमच्या जीवनामध्ये केलेलं परिवर्तन हे पाहिल्यानंतर आणि आता बऱ्याच उच्च पदापर्यंत तुम्ही गेलेले सगळे विद्यार्थी निश्चितपणाने यशस्वी झालेले आहात. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी बऱ्याच पुस्तकामधून वाचलेलं होतं की सामान्य कुटुंबांमध्येही जन्मलेली मुलं उच्च पदापर्यंत पोचती आणि त्यामधली काही स्पीच ऐकत असताना किंवा समजावून घेत असताना तात्याराव लहान्यांचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गरीब कुटुंबामध्ये जन्मलेलं एक कुटुंब होतं आणि पद्मश्री पदापर्यंत किंवा पद्मश्री किताबापर्यंत ते पोचले. म्हणजे परिश्रम घेतल्यानंतर, कष्ट घेतल्यानंतर. आणि त्यांचेच बंधू विठ्ठलराव लहानेंचं एक स्पीच मी ऐकलं, मला खूप आवडलं ते. आणि त्यामध्ये विठ्ठलराव लहाने म्हणाले होते की आम्ही जेव्हा लहान लहान छोटे छोटे होतो, घरची परिस्थिती खूप बेताची होती, गरिबीची होती. आणि अशा वेळी माझे वडील मला दर आठवड्याच्या बाजारासाठी एका सावकाराकडे पाठवायचे आणि त्या सावकाराकडून 100 रुपये ते आणायला सांगायचे आणि त्या 100 रुपयामधून आम्ही तो बाजार करायचो आणि त्याच्यावरती आमचा उदरनिर्वाह चालत असायचा. आणि तो सावकार आम्हाला 90 रुपये द्यायचा आणि 100 रुपये मांडून ठेवायचा. आणि त्याच वेळी मी ठरवलं होतं की मला काहीतरी मोठं व्हायचं आहे. जर आपण आपल्या जीवनाची सुरुवात लवकर केली आणि आपलं ध्येय आपण ठरवलं तर निश्चितपणानं आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो, हे त्यांनी त्यांच्या स्पीचमधून सांगितलं आणि मला ते खूप आवडलं होतं. म्हणजे परिस्थिती माणसाला आड येत नाही, फक्त त्याची इच्छाशक्ती प्रबळ असायला पाहिजे, त्याची झेप मोठी असायला पाहिजे, मग ती माणसं निश्चितपणाने घडतात. आणि म्हणून तुम्हालाही अजून जीवनाच्या खूप अथांग मोठा प्रवास करायचा आहे आणि जीवनाचा प्रवास करत असताना तुमचे पाय जमिनीवरतीच असायला हवेत. खूप मोठमोठी शिखरं तुम्हाला पादाक्रांत करायची आहेत. फक्त आपल्या गावावरती, आपल्या शाळेवरती आपलं लक्ष असायला हवं. आणि म्हणून मला मुद्दामून सांगायचं आहे, सरगर सरांनी तसं माझ्यावर अन्यायच केला. आता भाषणाला त्यांना संधी मी खरं तर नाकारायलाच पाहिजे होती. त्यांनी जे सांगून टाकलं ते मला जे सांगायचं होतं ते सगळं सांगून टाकलं. आणि त्यामुळं एखाद्या नळावर पाणी भरायला जावं आणि सगळ्यांचे हंडे भरून व्हावेत आणि आपला नंबर यावा आणि नळाचं पाणी बंद व्हावं, तशी माझी अवस्था झाली. खरं तर सांगितलं सरांनी, मी सर एकाच वेळी मी मुख्याध्यापक म्हणून ते सहशिक्षक म्हणून या ठिकाणी आले, परंतु मित्र कसा असावा आणि खंदा समर्थक कसा असावा. शिवाजी महाराजांना मोठं केलं ते तुम्हाला सांगितलंच. तुम्हाला माहीत आहे, इतिहासाच्या पानापानामध्ये तुम्ही वाचलंय की शिवाजी महाराजांचे जे काही समर्थक होते, शिलेदार होते, त्यामध्ये सर्व जाती धर्माची माणसं होती, परंतु राजांसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणारी मंडळी होती. तसे हे माझे सगळे सहकारी होते की त्यांनी या 2 वर्षाच्या काळामध्ये जे काही मला मदत केली, माझ्यापेक्षाही त्यांनी जास्त झोकून दिलं आणि म्हणून या शाळेची चांगली जडणघडण झाली. मला एक फॉर एक्झाम्पल म्हणून मी काही नावं घेतोय, फक्त ते उदाहरण म्हणून तुम्ही लक्षात ठेवायची. अनेकांनी मदत केली, परंतु तुमच्या या बॅचमधल्याही काही विद्यार्थ्यांनी, मुलांनी खूप मदत केली. त्यांचं खरं प्रेम शाळेवर होतं आणि ते शाळेवर आणखी मोठ्या प्रमाणात असायला हवं. आपली शाळा, आपला परिसर समृद्ध व्हायला हवा. यामध्ये मी सुरुवातीला किरणचं नाव घेतो, किरण भागवत. एक संपूर्णपणे वर्षभर मुलांना त्याने मोफत स्वतःच्या खिशातला पैसा खर्च करून या शाळेतल्या सगळ्या विद्यार्थ्यांना जारचं पाणी पुरवलं. त्याची परिस्थिती काय फार मोठी नाही, पण माणसाचं मन मोठं असावं लागतं. ते किरणकडून शिकावं. किरणला मी मनापासून धन्यवाद देतो. मला विद्यार्थी संख्या वाढवायची होती. आम्ही प्रत्येकाच्या घरामध्ये विद्यार्थ्यासाठी भीक मागत होतो, प्रत्येकापर्यंत पोहोचत होतो. तेव्हा मी प्रवीण कदमकडे गेलो आणि प्रवीणनी जवळजवळ 2-4 दिवस आमच्यासाठी वेळ दिला. वाड्या वस्त्यावरून आम्ही फिरलो आणि खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी मदत केली. उदाहरण सांगतोय,
लक्षात येते ना? सगळ्यांचीच मदत आहे, पण फॉर एक्झाम्पल म्हणून तुम्हाला मी या ठिकाणी सांगतोय. आणि त्यांनी पण खूप मदत केली. खरं तर शाळेविषयी असणारे प्रेम हे असंच त्याचं वृद्धिंगत व्हायला पाहिजे. भरत रुपनवर असेल किंवा ही पोलीस पाटील असणारे भागवत असतील, ह्या सगळ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात मदत केली. आम्ही सांगायचो इथं काय काय उन्हाळ मुलं चक्कर मारतात की पोलीस पाटलांनी लगेच फोन करायचं पोलीस स्टेशनला. अगदी या परिसरामध्ये, या जवळ भोवतालच्या परिसरामध्ये एकही उन्हाळ पोरगा त्यांनी फिरकू दिला नाही. आणि इतकी सुरक्षितता, इतकं. आणि हा दयानंद माने सारखा 24 तास असायचा. काय सांगितलं की दयानंद आम्हाला हे असं करायचं की लगेच त्याने ती सगळी मदत पोच करायची. अशा पद्धतीने तुमच्यामधली ही पोरं आहे ती, यांच्यामध्ये असणारी माणुसकी, यांच्यामध्ये असणारं शाळेविषयी प्रेम, यांच्या मनामध्ये असणारं गावाविषयी प्रेम, हे असंच वाढवलं पाहिजे. आता ही आपली विद्यार्थी संख्या बऱ्यापैकी झालेली आहे, परंतु तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतोय की 31/5/2025 रोजी मी सेवानिवृत्त होतोय. म्हणजे आता एक 10-12 दिवस राहिले. माझा कार्यकाल 10-12 दिवसाचा आहे. पण जाताना जाऊशीच वाटत नाही. सेवानिवृत्त होताना आनंद होतोय, पण शाळा सोडताना दुःख होतंय. कारण या गावानं एवढं प्रेम दिलं. 2 वर्षामध्ये फुलपाखरासारखे हे दिवस निघून गेले. अतिशय आनंद झाला. शाळेला चांगल्या प्रकारचे दिवस प्राप्त झाले. सरगर सर असतील किंवा त्याचबरोबर माझे सगळे शिक्षक सहकारी असतील, त्यांनी खूप मदत केली. बंधुत्वाचं प्रेम त्यांनी मला दिलं आणि म्हणून शाळेला एक चांगलं नाव, शाळा एक चांगल्या नावारूपाला आणली. यावर्षी 94% आपल्या शाळेचा निकाल लागला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने इथून पुढच्या काळामध्येही ही शाळा नावारूपाला आणण्यासाठी जबाबदारी जाता जाता मी तुमच्या सगळ्यावरती सोपवतोय. गेट टुगेदरच्या माध्यमातून पाठीमागच्या महिन्यामध्ये एक गेट टुगेदर झाला. त्याही मुलांनी चांगल्या पद्धतीचं साऊंड सिस्टीम विद्यालयाला भेट दिली. तुम्ही पण अतिशय चांगल्या पद्धतीची पुस्तकं, खेळाचं साहित्य शाळेला भेट दिली. तुमचे ऋणनिर्देश कोणत्या शब्दात व्यक्त करावेत त्यासाठी शब्द अपुरे आहेत. हेच प्रेम, हीच आपुलकी, हा जिव्हाळा इथून पुढच्या काळामध्ये शाळेच्या बाबतीत दाखवा. अधूनमधून शाळेकडे या आणि आपली शाळा चांगल्या पद्धतीने कशी बनवता येईल त्यासाठी प्रयत्न करा. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मी माझ्या परिवाराच्या वतीनं आणि माझ्या शिक्षण प्रसारक मंडळ आपलं संस्थेच्या वतीनं, रामलिंग विद्यालय कुरबावी या शाखेच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो. आणि मला या कार्यक्रमाचं अध्यक्षपद दिल्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. आपले सर्वांच्या रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वेळ काढून आले आणि अजून वेळ काढायचा आहे. आजचा दिवस फक्त आपला आहे असा विचार करून सर्वांनी वेळ काढून थांबायचं आहे. घड्याळाकडे पाहायचं नाही आहे. आत्ता सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था केलेली आहे. तर पहिल्यांदा मुलींनी भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे आणि सगळ्यांचं भोजन करून झाल्यानंतर सर्वांनी आपल्या आपल्या क्लासमध्ये बॅच वाईज बसून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तिथे प्रत्येकाचं इंट्रोडक्शन होईल, गप्पा गोष्टी होतील, आपल्याला एकमेकांना वेळ देता येईल, हितगुज करता येईल, एवढ्या दिवसाच्या गप्पा भरून काढता येतील. तर घाई करायची नाही आज जायची कोणी. तर मी सर्व मैत्रिणींना विनंती करते की त्यांनी जेवणाच्या इकडे जावं, व्यवस्था आहे तिकडे.